नमस्कार मित्रांनो, अग्रिम पीक विमा खरीप पीक विमा 2024साठीची वाटपासाठीची जी नियोजनाची बैठक झालेली होती मंत्रिमंडळात, त्यामध्ये नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहे, या संदर्भातील जी महत्त्वाची माहिती आहे, जी महत्त्वाची सूचना आहे, ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम लवकर मिळते. महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे की पीक विमा कंपन्यांनी राज्यातील 35 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना एकूण रुपये 17,73 लाख दिवाळीच्या सणाच्या आधी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीची ही भरपाई ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास शेतकऱ्यांना सुरुवात केलेली आहे. ही भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल. यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आगाऊ पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल असे स्पष्ट केले आहे. या वेळेवर भरणा केल्याने शेतकऱ्यांना विशेषतः महत्त्वाच्या दिवाळीच्या हंगामापूर्वी अत्यंत आवश्यक आर्थिक सहाय्य मिळण्याची जी अपेक्षा आहे ती आता वर्तवली जात आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी ही जी रक्कम आहे ती जमा होणार आहे. दिवाळी हा भारतातील प्रमुख सण असल्याने शेतकऱ्यांसाठी खरेदी आणि गुंतवणूक करण्यासाठी महत्त्वाचा काळ आहे. आगाऊ पीक विमा भरणा शेतकऱ्यांना या सणासुदीच्या काळात त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्या आणि गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करेल आणि याच काळामध्ये जे खरीप पीक विमा 2024 संदर्भातील जेवढी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये हातभार लागेल आणि जो शेतकऱ्याचे जे जीवनमान आहे ते उंचावेल. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. जर काही नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमच्या चॅनलला